1911 मध्ये पंच राजा जॉर्ज अँड राणी मेरी त्यांनी मात्र आपण पाहिलं ब्रिटिश पूर्व स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये गेटवे ऑफ इंडिया आपल्याला पाहायला मिळाला. बॅटची एज घेत आय थिंक सो बॅटची एज होती आणि चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 12 खेळतोय. ऑन साईडला पुलचा फटका अगदी नेत्रदीपक आहे. 311 स्टँडच्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी पाहायला मिळतोय, कारण फुटवर्क अप्रतिम पाहायला मिळतं ते प्रतीकचं. ऑन साईडला फ्लिकचा फटका, मनगडाचा वापर, कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला फेकून दिलं. 6 धावा संख्या दांडा खाडी संघाची 42 वर जाऊन पोहोचली गेली 2 बॉलच्या समाप्तीनंतर. सँडीचा ऑफ या वेळेला मात्र ओरपी चेंडू होता. काय फटका खेळलाय जबरदस्त. जवळ जवळ चेंडू निघून जाईल. खेळाडूने मात्र सँडीला थोडासा दिलासा दिलाय की इथून 3 चेंडू त्याला व्यवस्थित पिच करायचे आहेत, परंतु चौथ्या चेंडूवर सुद्धा मात्र जबरदस्त प्रहार. चेंडू सीमारेषा पार आणि हा येतोय प्रतीकच्या बॅटमधून. महत्वाची गोष्ट असेल संघाची धावसंख्या 54. यावेळेला ऑन साईडला खेळला गेला. हुकच्या फटक्यात कन्वर्ट करत असताना सुरेश रैना कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलंय. 6 धावन करताना मिळत आहेत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 68 धावा. आता शेवटचे 2 बॉल शेष राहिलेत. 69. यावेळेला मात्र जबरदस्त कणखर फटकेबाजी. 47 वर जाऊन पोहोचतोय प्रतीक गावड. ॲब्सोल्युटली 77 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय, परंतु जिम्मेदारी काय असते, जबाबदारी काय असते, त्या जबाबदारीचं ओझं मात्र पेलण्यासाठी प्रतीक गावडला पाठवलं.